आज आपण आलेलो आहे अंकाई टंकाई या सिरीज मधला अंकाई गड हा पाहण्यासाठी, जो माझा 426 426 नंबर किल्ला आहे. 426 नंबर किल्ला आहे व आपण आता हा गड पूर्ण पाहणार आहे. तर चला, अंकाई टंकाई या सिरीज मधला आपण अंकाई गड पाहून घेऊ. अंकाई टंकाईचे आपण पाहिलेला आहे. हा टंकाई आणि हा अंकाई हे पाहू शकतो. या ठिकाणी अंकाई लेणीचे असा बोर्ड लावण्यात आलेला आहे. हे पाहू शकतो. या ठिकाणी असा बोर्ड लिहिलेला आहे. भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर हा किल्ला आहे. व आपण आता किल्ला चढण्यास सुरुवात करत आहे. पायऱ्या अशा व्यवस्थित मार्गाने वरपर्यंत आहेत. आज रविवार आहे, त्यामुळे थोडीशी गर्दी राहणार. वर जात असताना या ठिकाणी डाव्या बाजूचे एक आपणाला मंदिर पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो. असं या ठिकाणी आपणाला एक असं लेणं पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो. असं गड चढताना व या ठिकाणी या खूप मोठा दगड पडलेला आपल्याला भेटत आहे. याच्या बाजूला हे पाण्याचं टाकं व हे एक लेणं. ह्या ज्या लेणी आहेत त्या आपण येताना करणार आहे. प्रथम आपण अंकाई करणार आहे व नंतर टंकाई करून ह्या लेण्या करून खाली उतरणार आहोत आपण. हे पाहू शकतो. असा परिसर आहे. या ठिकाणी आपण माकडांना थोडं खायला दिलं आहे व पायरी मार्ग आहे. तिथून पुढं आपणाला असा कच्चा रोड लागतो गडावर जाण्यासाठी. व्यवस्थित असा पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो प्राचीन पायरी मार्ग इथून चालू झालेला आहे. असा व्यवस्थित असा येत्यापासून साधारण 20 मिनिटात आपण या खिंडीच्या जवळ पोचलेलो आहे. हे पाहू शकतो. हा आपण असा आता वर गेल्यानंतर असं जाऊन आपण पहिल्यांदा अंकाई करून नंतर या खिंडीत येऊन हा असा टंकाई करणार आहे. दोन्ही किल्ले सुंदर आहेत, व्यवस्थित किल्ले आहेत. थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला प्राचीन पायऱ्या पाहायला भेटत आहेत. या अशा खाली अंकाई गाव, अनकाई बोलतात, आणि किल्ला अंकाई. खिंडीत पोचलेलो आहे आपण. एक 20 मिनिटानंतर आता आपण या खिंडीतल्या दरवाजावर आलेलो आहे व आता मनमाड दरवाजा पाहणार. त्यानंतर आपण अंकाईवर चढण्याला सुरुवात करणार. खिंडीत पोचलेलो आहे आपण आणि अशा प्रकारे दोन्ही किल्ल्याच्या मधोमध खिंड आहे. तिथं आलो आणि पहिला दरवाजा क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लगेच दुसरा दरवाजा पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण असा प्राचीन अवशेष असणारा दुसरा. या ठिकाणी पहारेकरांच्या देवड्या आहेत दोन्ही बाजूला. चढताना थोडासा त्रास झाला, परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपणाला आपला थकान पूर्ण नाहीशी झालेली आहे. या ठिकाणी असा आणि
पाहू शकतो आपण. नाशिककर आपले संतोष मुंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची गाठभेट घेऊ. दिंडीमध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी मनमाड दरवाजा पाहायला भेटतो. खाली मनमाड शहर आपणाला या ठिकाणावरून पाहण्यास भेटते. प्रथम हा दरवाजा आपण अंकाई व टंकाई यामध्ये जी खिंड आहे तिथे हा मनमाड दरवाजा येतो, जो आलेला आहे खालच्या या साईडून, म्हणजे आपण ज्या साईडून आलो त्याच्या विरुद्ध साईडून हा दरवाजा आलेला आहे. तर समोरच्या बाजूस आपणाला मनमाड शहर पाहायला भेटत आहे, त्याच्यामुळे या दरवाजाला मनमाड दरवाजा असे नाव देण्यात आलेले आहे. अंकाईवर जात असताना या ठिकाणी आपणाला एक लेणी पाहायला भेटत आहे. लॉक आहे सध्या तिला. व तसंच पुढं आल्यानंतर वरच्या बाजूस सुद्धा एक लेणी आहे. थोडा रस्ता अवघड आहे, तीही पाहू आपण. ही एक लेणी आणि वरच्या बाजूस एक लेणी आहे. हे पाहू शकतो. असे कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी पाहायला भेटत आहे 5 कप्पे त्याला, याला एकूण हे असं पाहायला भेटत आहे. लेण्यांच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक असं पाणी टाकं किंवा लेणं पाहायला भेटत आहे. अर्धवट कोरलेलं आहे. या बाजूने सुद्धा वर जाण्यासाठी रस्ता आहे, परंतु आपण मेन जो रस्ता आहे त्या रस्त्याने जाणार आहोत. व शिवराज व संतोष साहेब यांना आपण आता निरोप घेऊन आपण आता वरच्या गडाच्या दिशेने जात आहे अंकाईला. या लेण्या पाहिलेल्या आहेत व आता आपण मुख्य गडाकडे प्रस्थान करत आहोत. या ठिकाणी आपल्याला एक त्या समोरच्या टाक्यापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आपल्याला बुजलेलं खांबटाकं, म्हणजे अर्धवट बुजलेलं खांबटाकं पाहायला भेटत आहे. 2 खांबावर आहे. त्या बाजूला एक, समोरच्या बाजूला एक खांब आहे. एक आपल्याला खूप मोठं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. खांबटाकं आहे, परंतु अंकाई टंकाई हे जोड किल्ले आहेत. एकाच खिंडीने वेगळ्या झालेले 2 डोंगरावर हे किल्ले बांधण्यात आलेले आहेत. या डोंगर रांगेजवळून जाणाऱ्या सुरत औरंगाबाद व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्यांवरील अगस्ती मुनींचा आश्रम, ब्राह्मणी, जैन लेणी या किल्ल्यांचे प्राचीनत्व सिद्ध करतात. मनमाडपासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर आणि धार्मिक स्थान असल्यामुळे किल्ल्यावर सुट्टी या दिवसात भाविकांचा वावर असतो. त्यामुळे सकाळी लवकर अंकाई किल्ला पाहून मग टंकाई किल्ला पाहावा, कारण अंकाईवर गर्दी असते परंतु टंकाईवर फारसे कोण पर्यटक येत नाहीत. पहिल्या दरवाजातून आपण आत आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही बाजूला आपणाला पहारेकर यांच्या देवड्या आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पहिल्या दरवाजातून आत आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक अशी लेणी पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो आपण. जैन तीर्थकार यांची लेणी आहे. पाहू शकतो. असं आत घाण आहे त्याच्यामुळे आपण आत जाऊ नाही शकत. या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांची मूर्ती आहे, परंतु वटवाघळांची संख्या खूप आहे त्याच्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही. हे पाहू शकतो. असं या ठिकाणी कोरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे व हे पाहून आपण आता वरच्या बाजूला दुसरा दरवाजा आहे त्या बाजूला आपण
आता प्रस्थान करत आहोत. असं पाहायला भेटत आहे व पुढे आल्यानंतर दुसरा दरवाजा आपल्याला पाहायला भेटत आहे. मी पाहू शकतो. आता इथून आपला जो मार्ग आहे तो खडतर आहे. जसं आपणाला तिकोना किल्ला किंवा देवगिरीच्या ज्या आतील पायऱ्या आहेत त्याच पद्धतीच्या या ठिकाणी आपणाला आता पायऱ्या चालू होणार आहेत. थोडा अवघड टप्पा आहे. ठीक आहे, करून घेऊ आपण. हा असा भाग या ठिकाणचा पाहायला भेटत आहे. चल, दुसऱ्या दरवाज्यातून आपण आता वरती जात आहोत. या ठिकाणी थोडासा अवघड आहे, अवघड टप्पा आहे. आपण चौथ्या दरवाजापाशी आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक अशी देवीची मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण. या ठिकाणी अनकाई गाव खाली पाहायला भेटत आहे आपणाला. समोर टंकाई गड. अशा पायऱ्या प्राचीन पाहायला भेटत आहेत. हे पाहून आपण आता या दरवाजापाशी तो 6 नंबर दरवाजापाशी पाहायला भेटत आहेत. आपणाला तिकोनाच्या ज्या पायऱ्या आहेत त्याची आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. खूप मोठा गड आहे व आपण आत्ताशी चढत आहे व बघण्यासाठी सुद्धा आपणाला खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहे व खूप वेळ जाणार आहे आपला. ही अशी एक वास्तू पाहायला भेटते आपणाला या ठिकाणी. बघू आपण येताना पाहू. असं या ठिकाणी ही वास्तू पाहायला भेटत आहे. एक पाण्याचा टाका आहे. असं पाहू शकतो. या ठिकाणी एक पाण्याचा टाका आपल्याला पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो. या ठिकाणी लेणी आहेत
हा जो लेणीचा समूह आहे खूप मोठा आहे, जवळपास 5 ते 6 कप्पे आहेत आतमध्ये. सध्या या ठिकाणी गुरांना बांधण्याचं काम करतात स्थानिक लोक. ठीक आहे, आपण पाहू. प्रथम या बाजूला जे पाण्याचे टाकं वगैरे ते पाहून येऊ. हे पाहू शकतोय आपण, या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. सध्या याचा वापर चुना मिक्स करण्यासाठी केला जातो. पाठीमागच्या बाजूस पाहू आपण काय भेटते का पाहायला. एक असं हे सीतामाईचा एक असं बोललं जातं इथं मंदिर. हे सध्या बंद आहे. ठीक आहे, पण बाहेरून तरी पाहून घेऊ आपण. अनकाई डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता. किल्ल्यावर असलेली ब्राह्मणी लेणी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली 10व्या ते 12व्या शतकातील जैन लेणी किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध करतात. या किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकिर्दीत झाली असे मानले जाते. 1635 मध्ये मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकला होता. सुरत औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. मुघलांकडून हा किल्ला निजामाकडे गेला. 1752 मध्ये भालकीच्या तहानुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. 1818 मध्ये इंग्रजांनी शेवटी हा किल्ला जिंकून घेतला. अंकाई गावातून सुरुवात केल्यानंतर आपणाला प्रथम लेणी पाहायला भेटतात व लेणी पाहून झाल्यानंतर आपण दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये जी खिंड आहे त्या खिंडीमध्ये पोहोचतो. प्रथम आपण अंकाई किल्ला पाहावा व नंतर टंकाई किल्ला पाहावा. खिंडीच्या मध्ये आल्यानंतर आपणाला प्रथम मनमाड दरवाजा लागतो. तो पाहून झाल्यानंतर डाव्या हाताला आपणाला लेणी पाहायला भेटतात. तसेच खामटाकी आहेत, ती पाहून झाल्यानंतर आपण आपला गड चढण्यास सुरुवात केल्यानंतर प्रथम दरवाजा लागतो व सर्व दरवाजे पाहून झाल्यानंतर वरील बाजूस आल्यानंतर आपणाला आश्रम भेटतो. आश्रमाच्या पुढे आल्यानंतर आपण आता या अशा पाण्याच्या टाक्यापाशी आलेलो आहे व या ठिकाणी एक आपणाला समाधी पाहायला भेटत आहे. या तलावास काशी तळे असे म्हणतात. स्थानिक लोक या तलावात आंघोळ करून अगस्तींच्या आश्रमात जातात. काशी तलावाच्या मध्यभागी असलेली समाधी अगस्ती ऋषींची आहे असे मानतात. याशिवाय तलावाच्या काठी अजूनही काही समाधी आहेत. तलावाच्या समोर दूरवर आपल्याला एक मोठी वास्तू दिसते. त्या वास्तूकडे जाताना आपल्याला 2 तलाव लागतात. वास्तू भव्य असून तिच्या मधोमध एक बांधीव पण कोरडा तलाव आहे. या वाड्याचे छत कोसळले असून फक्त कमानी उरले आहेत. वाड्याच्या रचनेत चौकोनी बुरुजासारखा भाग आहे. त्यात एकमेव खोली पाहायला भेटते. वाड्याच्या एका टोकाला पांढरा रंग देऊन पिराची स्थापना करण्यात आली आहे. वाडा पाहून अगस्ती गुहेच्या वर असलेल्या टेकडीवर चढायला सुरुवात करावी. टेकडी चढताना उजव्या बाजूला खाली प्रचंड मोठा बांधीव पण कोरडा तलाव दिसतो. टेकडीवर ध्वजस्तंभ सोडल्यात कुठल्याही प्रकारचे अवशेष आपणाला पाहायला भेटत नाही. गडाच्या सर्वोच्च स्थानावरून पूर्वेला टंकाई, दक्षिणेला गोरखगड, हडबीची सेंडी आणि कात्रा किल्ला असे दिसतात. सर्वोच्च माथ्यावरून सीता गुहेकडे उतरत असताना येथे आपली गडफेरी पूर्ण होते. अंकाईच्या गडफेरीला आपणाला साधारण 1 तासाचा वेळ लागतो. आता आपण या ठिकाणच्या वास्तू पाहून शेवटच्या भागात जो वाडा आहे तो पाहण्यासाठी जात आहे. आपण जर नियोजन केले तर अंकाई, टंकाई, गोरक्षगड आणि कात्रा हे किल्ले आपण एका दिवसात सहज पाहू शकतो. त्यासाठी आपण सकाळी लवकर अंकाई टंकाई करून गोरक्षगड करावा व शेवट कात्रा. मनमाड जंक्शन रस्त्याने आणि रेल्वेने सर्व शहरांशी जोडलेला आहे. मनमाड औरंगाबाद रस्त्यावर मनमाडपासून 10 किलोमीटर अंतरावर अंकाई गाव आहे. गावातील शाळेजवळून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनाने जाता येते. मनमाडहून येवला औरंगाबाद दिशेने जाणाऱ्या एसटीने अंकाई गावाच्या फाट्यावर उतरून 1 किलोमीटर आपण गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचतो. अंकाई टंकाई गडावर आपणाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी, लेणी, गुहा अशा वास्तू पाहायला भेटतात व अंकाईवरचे जे प्रवेशद्वार आहेत ते खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे. या गडांना एकदा तरी नक्कीच भेट द्यावी ही एक विनंती. आता आपण या ठिकाणी हा जो वाडा आहे खूप मोठा वाडा आहे व आता अवशेष खूप आहेत तो पाहणार आहे. तर आपण पाहू शकतो आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी अशा या देवड्या पाहायला भेटते. छोट्या छोट्या देवड्या म्हणण्यापेक्षा असे वास्तू अनेक आहेत. अंकाई गडाच्या शेवटच्या भागात हा वाडा आहे. आता आपण तो पाहण्यासाठी आलो आहोत. वाडा खूप मोठा व भव्य आहे हे पाहू शकतोय. वाड्याचे छत
काळाच्या ओघामध्ये पडलेले आहे, परंतु त्याच्या भिंती व्यवस्थित आपणाला पाहायला भेटतात. आपण या नाशिक दौऱ्यामध्ये अंकाई टंकाई, माणिकपुंज, नस्तनपूरचा भुईकोट किल्ला म्हणजेच खोजाराजाचा किल्ला व जातेगावचा गिरिदुर्ग असे किल्ले करणार आहोत. या ठिकाणी एक रूम आहे छोटीशी बघा. आपण आता या वाड्याच्या सर्वोच्च भागात आलेलो आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणावरून पूर्ण अंकाई गड व आजूबाजूचा परिसर या ठिकाणी व्यवस्थित असा पाहायला भेटतो. पूर्ण वाडा व्यवस्थित या ठिकाणी पाहायला भेटतो. मध्ये सुद्धा आपणाला वाड्याच्या जोत्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. हे पाहू शकतो असं या ठिकाणी आतील बाजूस आल्यानंतर आपणाला असे पाहायला भेटत आहे. या ठिकाणी की वास्तू आपण आता वाड्याचा भाग पाहत पूर्ण या शेवटच्या भागात आलेलो आहे. या ठिकाणी एक असे आपणाला कबर पाहायला भेटत आहे व हे ठिकाण पाहून आपण आता पुढच्या बाजूस जात आहे. वाडा पूर्ण आपण व्यवस्थित पाहत आहे आणि वाडा पाहून झाल्यानंतर या ठिकाणी आजूबाजूचा परिसर किंवा या ठिकाणी दुसऱ्या वस्तू ज्या ज्या आहेत त्या आपण सर्व पाहत आहोत. या ठिकाणी असे रूम्स असावेत या ठिकाणी पूर्वीच्या काळी, परंतु काळाच्या ओघामध्ये या ठिकाणी बऱ्याच वास्तूंचे नुकसान झालेले आहे. अंकाई टंकाई गड पाहण्यासाठी साधारण आपणाला 4 तासाची वेळ कमीत कमी आपल्या हातात पाहिजे. तर आपणाला अंकाई टंकाई आणि त्याच्या बाजूला ज्या अंकाईच्या लेण्या आहेत त्या व्यवस्थित पाहून आपल्या व्यवस्थित होतात. अंकाई गावातून साधारण पाऊण तासामध्ये आपण अंकाई किल्ल्यावर पोहोचून जातो व किल्ला पाहण्यासाठी साधारण अंकाई किल्ला पाहण्यासाठी 1 तास व टंकाई किल्ला पाहण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तासाचा वेळ आपणाला लागतो. टंकाई किल्ल्याचे पठार खूप मोठ्या प्रमाणात मोठे आहे व आपण या ठिकाणी पाहू शकतो एक मुलगा समोरच्या झाडावर असे ठोकत आहे. पैसे 1 रुपया 2 रुपये असे ठोकत आहेत. का ते न सुटलेले एक सार्वजनिक कोड आहे मला हे पाहू शकतो आपण. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या झाडांना असे 1 रुपया 2 रुपया ठोकण्यात आलेले आहे. असे केल्याने काही होत नसतं हे पाहू शकतो आपण. खूप मोठ्या प्रमाणात झाडाचे नुकसान या ठिकाणी झालेले आपणाला पाहायला भेटत आहे. पूर्ण या फांदीला समोरच्या 1 रुपया 2 रुपये असे लावण्यात आलेले आहेत पाहू शकतो आपण. अशा अनिष्ट प्रकार बंद झाले पाहिजेत. या ठिकाणी पाण्याच्या टाक्यांसाठी खोदण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी काही बांधकाम वगैरे केलेलं किंवा खोदकाम केलेलं पाहण्यास भेटत नाही. व गड पाहण्यासाठी साधारण आपणाला 1 तासाची वेळ सफिशियंट होते. जवळपास आमचा आता पूर्ण झालेला आहे पाहून. समोरचं वरचं जे झेंडा आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपली गडफेरी पूर्ण करू. ठिकाणचं हे जे पाण्याचं टाकं आहे हे व्यवस्थित आहे, परंतु सध्या बुजलेलं आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी पाणी साठत नाही. पटखेळ आपणाला असे पाहायला भेटत आहेत. पटखेळ पूर्वीच्या काळचे पाणी पिण्यासाठी मिळेल. होय. जागेवर बसून तिथं पाणी पिऊ शकतो, म्हणजे उठून जाता नाही येणार. बरोबर. या ठिकाणी आपणाला महादेवाची पिंड व्यवस्थित अशी पाहायला भेटत आहे. या ठिकाणी 1-2 महादेवाची पिंड हे नवीन काळात बाजूला केलेले बांधकाम व हा किल्ल्याचा असा पसारा पूर्ण. चल आता आपला अंकाई पूर्ण पाहून झालेला आहे व आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे.
वरच्या गडावर जाण्याची काही आवश्यकता नाही, कारण वरच्या बाजूस कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत. आपण आता अगस्ती ऋषींचा जो आश्रम आहे त्या ठिकाणी आलेलो आहे दर्शनासाठी. हे पाहू शकतो, खूप मोठ्या या गुहेमध्ये आश्रम आहे अगस्ती ऋषींचा. या ठिकाणी दत्त मंदिर सुद्धा आहे. हे पाहू शकतो, तिरुपती बालाजीची या ठिकाणी आहे व असा परिसर. ही अशी रूम आहे आतल्या बाजूस. खूप मोठा रूम आहे, परंतु या ठिकाणी घरे बांधली जातात. आपण आता अंकाई उतरायला सुरुवात केलेली आहे व टंकाईवर जे एक पाण्याचं टाकं राहिलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत. वर या ठिकाणी आपणाला अशी ही एक टॉयलेटची सोय केलेली पाहायला भेटत आहे, जुनी प्राचीन काळातील व्यवस्थित पाहिली तर आपण. व या बाजूला एक असा रूम पाहायला भेटत आहे. हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. हे पाहू शकतो, वरून आपण असं दिसत आहे आपणाला अंकाई टंकाई. हे पाहू शकतो आपण आता या दरवाजापाशी आलेलो आहे. चल आपण आता आलेलो आहे बऱ्यापैकी खाली. अंकाई टंकाई पाहून आपण आता खाली आलेलो आहे. आपण आता हा दरवाजा व हे अवशेष पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे. टंकाईला पाहू शकतो आपण. टंकाईच्या तो जो बुरुज आहे, हा जो बुरुज पाहत आहे त्याच्या बॅक साईडला आपणाला पाण्याची टाकी आहे. जवळपास 6 आणि 2 8 खांब आहे त्याला. तर असं हे खांब टाका आपण अवश्य करावे ही एक विनंती. व हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. एका दिवसामध्ये अंकाई टंकाई हे पुण्याहून येऊन आरामशीर आपण पाहू शकतो. व आपण आता हे पाहून या पुढचा जो गड आहे आपला तो आहे माणिकपुंज, जो नांदगाव तालुक्यामधील एकमेव गिरिदुर्ग किल्ला आहे, तो पाहणार आहे. आपण गडावर जाताना प्रथम ज्या लेण्या लागतात ते आता पाहायला आलेलो आहे. आपण प्रथम गडावर गेलो व नंतर येताना आपण या ठिकाणी या लेण्या पाहायला आलेलो आहे. पाहू शकतोय आतील भाग असा दिसत आहे आपणाला. लेणी पाहून झाल्यानंतर आपण आता या 2 नंबर लेणी बोलू शकतोय त्या ठिकाणी आलेलो आहे. या असं एक वरांडा आहे. ही लेणी बंद केलेली आहे व आतील भाग पाहिला तर आपल्याला असा पाहायला भेटत आहे. 2 नंबर लेणी पाहून झाल्यानंतर आपण येतो या 3 नंबरच्या लेणीपाशी. या ठिकाणी खालील बाजूस पाहू शकतो आपण हनुमानाची गणपतीची शिल्प कोरण्यात आलेली आहे. वरील बाजूसुद्धा एक लेणं आहे, परंतु त्या ठिकाणी जायला मार्ग नाही.
पाहू शकतो आपण असा या ठिकाणी हा लेणी समूह आहे. हा सुद्धा खूप सुंदर लेणी समूह आहे. पाहू शकतोय आपण वरील बाजूस लेणं आहे, परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला मार्ग काही दिसत नाही. हे पाहू शकतोय आपण असा लेणीचा हा वरचा भाग आहे. या ठिकाणी सुद्धा एक लेणं आहे, तेही पाहू आपण. असा लेणीचा मार्ग अजून एक आहे. लेणी समूह जैन लेणी समूह आहे. याही बाजूला पाहू शकतो आपण. आणि आतील मूर्ती जर पाहिली ती अशी आपल्याला दिसत आहे. हा लेणी समूह आहे वरच्या बाजूस. हे पाहू शकतो वरचा भाग पूर्ण कोसळलेला आहे. आत आल्यानंतर हा रूम पाहायला भेटत आहे. असा हा भाग पडलेला आहे, सध्या धोकादायक आहे. पूर्ण या ठिकाणी अनकाई गाव आपल्याला पाहायला भेटत आहे. व असा हा किल्ला पाहून आपण आता व ह्या लेणी पाहून पूर्ण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. आपण प्रथम या लेण्या केल्या नाहीत. सुरुवातीला गड केला, नंतर लास्टला येऊन या लेण्या केल्या. तोच निर्णय योग्य झाला, कारण लेण्या पाहून जर आपणाला गडावर जायचं असेल तर खूप वेळ झाला असता. त्यामुळे प्रथम आपण गडावर गेलो. अंकाई टंकाईचे दोन्ही किल्ले करून येताना आपण हा लेणी समूह केला. खूप सुंदर या ठिकाणी आपल्याला डिझाईन पाहायला भेटत आहे. पाहू शकतो याचं. या ठिकाणी डबल रूम आहे, परंतु आत बंद आहे. या ठिकाणी पाहिलं तर हवा येण्यासाठी खूप मोठा खिडक्यांचा समूह आहे. पाहू शकतो अजोड, आणि महत्त्वाचं म्हणजे दगडात कोरलेला आहे. सर्व वास्तू याचा पाहायला भेटत आहे. तिथं सेम तो जो पहिला बाग आहे तसंच सेम या ठिकाणी आहे. आतील बाग दिसत नाही, सध्या लॉक आहे. या ठिकाणी पाहू शकतो ही मूर्ती भोज केलेली आहे. हे पाहू शकतो आपण आता या ठिकाणी असं आलेलो आहे. पूर्ण पाहू आपण. या ठिकाणी देवीची मूर्ती आपल्याला पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतोय आपण. सुंदर रूप देवीचं पाहायला भेटत आहे आपल्याला या ठिकाणी. हे पाहू शकतोय चारी बाजूला असं पाहायला भेटत आहे. या ठिकाणी एक आपल्याला मूर्ती पाहायला भेटत आहे अशी खूप सुंदर. व या ठिकाणी जर आपण पाहिलं, नक्षीकाम जर पाहिलं तर पाहतच राहावं असं आहे पूर्ण नक्षीकाम. पूर्ण लेणी समूह पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे, पिण्यायोग्य पाणी. हे पाहू शकतो आपण. या ठिकाणी एक आतील बाजूस खूप सुंदर आहे, परंतु आत नाही जायला सध्या अलाउड, बंद केलेलं आहे. अंकाई या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय, जय महाराष्ट्र.